नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार योजना अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. तर बघा, अनेक लाभार्थ्यांना अनेक महिन्यापासून पैसे मिळालेले नाहीत. तर काही दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजेच 2,000 रुपये पेन्शन झाल्यापासून 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही आहे. काही दिव्यांग बांधवांना 1,500 रुपये मिळालेले आहेत. सर्व कागदपत्रे जमा करूनसुद्धा हे पैसे मिळालेले नाहीत. त्या संदर्भातीलच महत्त्वाची अपडेट मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे. तर मित्रांनो, लाभार्थ्यांसाठी अतिशय तातडीची सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी सूचनांचे पालन केले तर आपल्याला पुढील महिन्यापासून व्यवस्थितपणे पैसे मिळण्यास सुरुवात होतील. तर या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा. आणि मुंबई मंत्रालयातील संबंधित अधिकारी यांच्याशी त्यांच्या विभागामार्फत पेन्शन येते त्यांच्याशी संपर्क झाला असून त्यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कळवलेले आहे की ज्यांची ऑनलाईन नोंद दिव्यांग म्हणून तालुका किंवा तहसील कार्यालयामार्फत DBT पोर्टलवरती योग्यरित्या करण्यात आलेली आहे त्यांनाच 2,000 रुपये पेन्शन जमा झालेले आहेत. तर बघा, ज्यांना फक्त 1,500 रुपये मिळालेले आहेत त्यांचे कारण असे आहे की दिव्यांग योजना अंतर्गत ऑनलाईन एंट्री DBT पोर्टलवरती पूर्ण किंवा अपडेट झालेली नाही. अर्धवट नोंदणी असल्यामुळे जुन्या योजनेत नाव असल्यामुळे सध्या 1,500 रुपये जमा झालेले असून नोंद पूर्ण केल्यानंतर पुढील महिन्यापासून 2,000 रुपये रक्कम ही तुम्हाला मिळणार आहे. तर आता दिव्यांग बांधवांना विनंती आहे की आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन दिव्यांग योजना अंतर्गत DBT पोर्टलवर आपली नोंद तपासा आणि पूर्ण करून घ्या. तर बघा, मंत्रालयातील जे अधिकारी आहेत त्यांनी जी महत्त्वाची सूचना दिलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील दिव्यांगांना आणि निराधारांना अतिशय महत्त्वाची अशी सूचना देण्यात येत आहे की ज्या दिव्यांगांची निराधारांची ऑक्टोबर 2025 किंवा नोव्हेंबर 2025 तसेच अनेक महिन्यांची जी पेन्शन आहे ती अजिबात आली नसेल, अशा दिव्यांगांनी अशा निराधार बांधवांनी तातडीने प्रत्येकाने आपल्या जे तालुक्याचे जे संजय गांधी ऑफिसमध्ये जाऊन आधार OTP व्हेरिफिकेशन करून घेणे खूप गरजेचं आहे. ज्या दिव्यांग बांधवांना किंवा निराधार बांधवांना पेन्शन येतच नाही आहे अशांनी आधार OTP व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. काही दिव्यांग बांधवांचे DBT पोर्टलवरची जे नोंद करताना अर्धवट राहिलेली माहिती आहे ती भरलेली माहिती आहे त्यांनी आता 1,500 रुपये मिळत असून होते, परंतु कागदपत्र दिल्यानंतर त्यांची माहिती व्यवस्थित अपडेट झालेली नाही, त्यांनासुद्धा पैसे मिळालेले नाहीत. अशा लाभार्थ्यांनासुद्धा आता या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की तुम्ही आधार OTP व्हेरिफिकेशन करून घ्या. आणि जे दिव्यांग बांधव आता परत नवीन कागदपत्रे घेऊन गेलेले आहेत तर त्यांना 1,500 रुपये पेन्शन मिळालेली आहे. पेन्शनसाठी ही कागदपत्रे जमा करणे गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला DBT पोर्टलवरती नोंद करताना आधार व्हेरिफिकेशन सुद्धा करून घेणे गरजेचं आहे. तर काही दिव्यांग बांधवांना असा प्रॉब्लेम झालेला आहे की ज्यांचे आधी पैसे येत होते परंतु त्यांनी कागदपत्रे दिल्यानंतर त्यांचे आधार व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत. तर कारण की नवीन योजनेत या ठिकाणी नाव नोंदवलेले गेलेले आहे तर त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन होणे हे खूप गरजेचं होते, परंतु ते झालेले नाही आहे. त्यामुळेच मित्रांनो, मुंबईतील मंत्रालयातील संबंधित अधिकारी यांच्या विभागामार्फत पेन्शन येते त्यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे. मग त्यांना माहिती आहे की त्यांच्यामार्फत मिळालेली ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. त्यांनी सांगितले आहे की ज्यांची ऑनलाईन नोंद दिव्यांग म्हणून तहसील कार्यालय किंवा तालुका कार्यालयामार्फत DBT पोर्टलवरती योग्यरित्या करण्यात आलेली आहे त्यांनाच आता महिन्यापासून 2,000 रुपये हे पेन्शन जमा होणार आहेत. तर दिव्यांग बांधवांना, निराधार बांधवांना सूचित करण्यात येते की प्रत्येक दिव्यांगाने आपल्या दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची EKYC करून घेणे खूप गरजेचं आहे, म्हणजेच आधार व्हेरिफिकेशन करून घेणे गरजेचं आहे. जे दिव्यांग बांधव आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राची EKYC करणार नाहीत त्यांना शासकीय योजनेत अडचणी येणार आहेत. म्हणून कृपया सर्व दिव्यांग बांधवांनी आपले जे UID कार्ड आहे त्यांची EKYC पेंडिंग दाखवत असेल तर त्या पोर्टलवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला EKYC करणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला सर्व दिव्यांग बांधवांना या सूचना देण्यात येत आहेत. आणि दिव्यांग बांधव असाल तर त्या ठिकाणी तुम्ही तहसील कार्यालय जाऊन त्यांची नोंद 2,000 रुपये पेन्शन जमा झाली नाही अशांनी या ठिकाणी खालील कागदपत्रे जमा करण्यास सांगितलेले आहेत. तर आधार कार्ड, पॅन कार्ड, दिव्यांग दाखला, UDID कार्ड, बँक पासबुक ओरिजिनल व झेरॉक्स घेऊन जाणे आणि आधार कार्डचे झेरॉक्सवर मोबाईल नंबर लिहिणे व UDIDची KYC करून घेणे
गरजेचं आहे, तरच त्या ठिकाणी तुम्हाला जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत. अनेक दिव्यांग बांधवांनी ही सर्व प्रक्रिया केलेली आहे, पण ज्यांनी पैसे आलेले नाही त्यांनी ही प्रक्रिया करणे गरजेचं आहे. आणि ज्या दिव्यांग बांधवांचं DBT पोर्टलवर अजूनपर्यंत दिव्यांग म्हणून नाव नोंदणी झालेली नाही, त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन आपली नाव नोंदणी करून घेणे खूप गरजेचं आहे. तर अजूनपर्यंत ऑप्शन या ठिकाणी आलेला नाही आहे. तर असे सांगतात ते काही ठिकाणी हे ऑप्शन आलेले नाही आहे. म्हणजेच मागच्या महिन्यात ज्या दिव्यांग बांधवांना 1,500 रुपये मिळालेले होते, त्यांना नोव्हेंबर महिन्यात 2,000 रुपये पेन्शन मिळालेली आहे. तर त्या ठिकाणी तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही त्यांना सांगा की DBT पोर्टलवरती नाव नोंदवून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही सर्व कागदपत्रे त्यांना दाखवा. तर सर्व लाभार्थी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की जे आमचं आधार व्हेरिफिकेशन आहे किंवा नाही हे कसं कळेल. तर मित्रांनो बघा, आपली जी वेबसाईट आहे MS mahad.org या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तर आपल्याला या पद्धतीने दिसेल. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण काय करायचं आहे की लाभार्थी स्थिती आहे, तर या लाभार्थी स्थिती या ठिकाणी क्लिक करायचं. म्हणजेच आपलं जे स्टेटस आहे ते बघायचं आहे आणि स्टेटस बघण्यासाठी लाभार्थी स्थितीला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने माहिती येईल. या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे. नंतर गेट मोबाईल OTP या ठिकाणी क्लिक करायचं आहे की हे कसं केल्यानंतर तुम्हाला OTP विचारला जाईल आणि OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी जे अशा पद्धतीने जी तुमची माहिती आहे ते तुमचं स्टेटस आहे ते या ठिकाणी ओपन होईल. मग या ठिकाणी बघा, स्टेटस ओपन झाल्यानंतर SS बेनिफिशरी डिटेल्स या ठिकाणी ओपन होणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही कोणत्या योजनेत आहे, तुमचं नाव काय आहे, तुमचं जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या योजनेमार्फत अनुदान घेत आहात, तर अशी सर्व माहिती या ठिकाणी तुमचा नंबर, आधार नंबर, मोबाईल नंबर, डिस्ट्रिक्ट, व्हिलेज, आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस नो आले. तर बघा, या ठिकाणी तुमचं जे आधार डेमो ऑथेंटिकेशन आहे ते स्टेटस नो जर आलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन करून घेणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, सर्व लाभार्थ्यांनी हे तुमचं जे आधार डेमो ऑथेंटिकेशन आहे ते स्टेटस हे यस असणे गरजेचं आहे. जर नो असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन आधार डेमो ऑथेंटिकेशन म्हणजेच आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी OTPद्वारे केलं जातं किंवा काही ठिकाणी जर त्यांचे मशीन नसेल तर थंबसुद्धा ठिकाणी आधार डेमो ऑथेंटिकेशन केलं जातं. तर मित्रांनो, तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन हे आधार डेमो ऑथेंटिकेशन केले की 1 ते 2 दिवसात पोर्टलवरती ते अपडेट होतं आणि तुम्हाला पुढील महिन्याचे जे पैसे आहेत ते लगेच तुम्हाला मिळतील. तर या ठिकाणी तुम्ही जे हे आधार ऑथेंटिकेशन करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुम्ही हे आधार ऑथेंटिकेशन करून घ्या. आणि डिसेंबर महिन्याची जी पेन्शन आहे याबाबत अजूनपर्यंत काही वेबसाईटवरती कुठल्याही प्रकारचा मेसेज आलेला नाही आहे. तसेच GR सुद्धा आलेला नाही, त्याबाबत काही माहिती मिळाली नाही. तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचू आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत, निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.